नमस्कार मित्रांनो, आपली घरची 8632ची लागण चालू आहे आणि आपण ही बियाणं निवडलं आहे. ही बियाणं आमच्या चुलत भावाचंच आहे. आमचा प्लॉट इकडं आहे 7 फुटावरला आणि आमच्या चुलत भावाचं प्लॉट इथंच आहे. त्यांचं बियाणं बघू शकता, 9.5 महिन्याचं बियाणं आहे. 8632 व्हरायटी आहे. तर पेऱ्यातील अंतर ही बघू शकताय तुम्ही. बियाणं एक नंबर आहे आणि आपण ही जी बियाणं वापरायला लागले. आपलं ह्यो प्लॉट 7x1 वर कांडी लागणच केलेला होता. त्यामुळे प्लॉट धावतो. बघा, गेल्या पावसात आत्ता मधल्या जरा ऊस पडलाय. ऊसाची तुम्ही साईज धावतो. हा दिसतंय बघा. ही साईज बघा. ही लागण गेल्या जुलैला 15 जुलैला केलेली लागण आहे. आत्ता साधारणतः 24-26 कांड्या लागण आहे आता. ही ऊसाची आता हे प्लॉट आपला 2 एकराचा आहे आणि आता दुसरी लागण आपली 1 एकर 7x1 वर कांडी लागण करायला लागलोय आणि पहिला प्लॉट 4 दिवसाच्या मागं आपण 8x1 वर केलेला आहे. तर बघू शकता आपला हे 2 एकराचा प्लॉट इकडं आहे आणि ह्याच्या पलीकडेच आपले दुसरी 2-2.5 एकर 7x1 वर 1 एकर आणि 1.5 एकर 8x1 वर लागण चालू आहे. तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये लागणीचा व्हिडिओ टाकीन. माझं शेतकरी बांधवांना एकच म्हणणं आहे की तुम्ही सकट ज्याला शक्य आहे त्यानं सरीतलं खरंच अंतर वाढवावं. सरीतलं अंतर वाढवल्यानं खरं उत्पन्नात फरक पडतोय. मी स्वतः प्रयोग करून बघितला आहे. ज्यावेळी मी स्वतः केलं त्यावेळी मला सगळ्यांनी खोयात काढलं, बाबा एवढं अंतर ठेवा लागलाय, यात काय मध्ये झोपायचं आहे का, एवढं अंतर कशाला पाहिजे, तण उगवतंय असं बरीच जण म्हणली. पण जेव्हा मी स्वतःहून केलं 8 फुटावर आपलं 7 फुटावर, तर आपल्याला खरंच त्याचा फरक वाटला आहे. म्हणून मी 1 एकर 1.5 एकर 8 फुटावर एक प्लॉट आता ह्या वर्षी धरला आहे. म्हणजे केलायच ते 2 दिवस झालं आणि आता ही नवीन लागण चालू आहे. ही आता 7x1 वर करायला लागलो आहे. तर माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी की ज्याला शक्य आहे त्यांनी खरंच सरीतलं अंतर वाढवून ऊस लावावा. आणि महत्त्वाचं म्हणजे ऊसाचं बियाणं निकोप आणि चांगलं पाहिजे. तर ही बी बघू शकताय तुम्ही. हे आमच्या बंधुराजाचं बियाणं आहे. 1 नंबर बियाणं आहे.